नमस्कार, मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात एपीएच टाइम्स। जयंत नारळीकर खगोलशास्त्रातील दिग्गज यांनी दिनांक 20 मे 2025 रोजी वयाच्या 87व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। मात्र त्यांचे नाव हे भारताच्या इतिहासात एक ध्येयवेडा शास्त्रज्ञ म्हणून अजरामर आहे। भारतीय खगोलशास्त्र आणि विज्ञान क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच डॉक्टर जयंत नारळीकर। त्यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर, महाराष्ट्र येथे झाला। गणित आणि खगोलशास्त्रातील त्यांच्या अभूतपूर्व योगदानामुळे ते जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाले। नारळीकर यांनी केवळ वैज्ञानिक संशोधनातच नव्हे तर विज्ञानाच्या प्रसारातही मोलाचे योगदान दिले आहे। त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिलेल्या विज्ञान कथा आणि लेखांमुळे सामान्य लोकांपर्यंत विज्ञान पोहोचले। जयंत नारळीकर यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते, तर त्यांच्या आई सुमती नारळीकर या संस्कृतच्या विद्वान होत्या। लहानपणापासूनच गणित आणि विज्ञानात रुची असलेल्या जयंत यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून गणिताची पदवी आणि खगोलशास्त्रात पीएचडी प्राप्त केली। त्यांचे गुरु विश्वविख्यात खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल यांच्या सोबत त्यांनी संशोधन केले, ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली। नारळीकर यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे हॉयल नारळीकर सिद्धांत। या सिद्धांताने विश्वाच्या उत्पत्ती आणि गुरुत्वाकर्षणाच्या संकल्पनांना नवीन दिशा दिली। त्यांनी स्टेडी स्टेट विश्वरचनेच्या सिद्धांतावर काम केले, ज्यामुळे बिग बँग सिद्धांताला एक पर्यायी दृष्टिकोन मिळाला। याशिवाय त्यांनी क्वांटम कॉस्मोलॉजी आणि ब्लॅक होल्सच्या संशोधनातही महत्त्वपूर्ण योगदान दिले। त्यांनी 1974 मध्ये टाटा मूलभूत संशोधन संस्थेत खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी विभागाची स्थापना केली आणि 1988 मध्ये पुण्यात इंटर युनिव्हर्सिटी सेंटर ऑफ ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्सची स्थापना केली, ज्याचे ते संस्थापक संचालक होते। नारळीकर यांनी विज्ञानाला सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेत अनेक पुस्तके लिहिली। त्यांच्या व्हायरस, यक्षांची देणगी आणि टाइम मशीनची किमया या विज्ञान कथांनी मराठी वाचकांमध्ये विशेष लोकप्रियता मिळवली। त्यांनी विज्ञानाच्या प्रसारासाठी दूरदर्शन मालिकाही तयार केल्या, ज्यामुळे त्यांचे कार्य अधिक व्यापक झाले। जयंत नारळीकर यांच्या जीवनातील एक रोचक प्रसंग म्हणजे त्यांचा केम्ब्रिजमधील अनुभव। एकदा फ्रेड हॉयल यांच्यासोबत काम करताना त्यांनी एका जटिल समीकरणावर रात्रभर चर्चा केली आणि पहाटेपर्यंत त्यांना एक नवीन सिद्धांत सुचला, जो पुढे हॉयल नारळीकर सिद्धांत म्हणून प्रसिद्ध झाला। आणखी एक प्रसंग म्हणजे जेव्हा त्यांनी पुण्यात आयुकाची स्थापना केली, तेव्हा त्यांनी स्थानिक खगोलप्रेमींसाठी रात्रीच्या आकाश निरीक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राची गोडी निर्माण झाली। नारळीकर यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात पद्मभूषण 1965 मध्ये, पद्मविभूषण 2004 मध्ये आणि फ्रान्सचा प्रिक्स जुल्स जॅन्सेन पुरस्कार यांचा समावेश आहे। त्यांना युनेस्कोचा कालिंग पुरस्कार आणि रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्ण पदकही मिळाले आहे। डॉक्टर जयंत नारळीकर हे केवळ एक वैज्ञानिकच नव्हते, तर विज्ञानाचे खरे दूत होते। त्यांनी खगोलशास्त्र आणि विज्ञान प्रसारात दिलेले योगदान पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतील। त्यांचे कार्य आणि जीवन हे नव्या पिढीतील वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श राहील। या महान शास्त्रज्ञाला एपीएच टाइम्सच्या पूर्ण टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली। अशाच नवीन अपडेट्ससाठी पाहत रहा एपीएच टाइम्स। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।